नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज। मराठा आरक्षण प्रश्नी सकल मराठा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरुद्ध प्रतिकात्मक श्राद्ध घालण्याचा प्रयत्न। नामदार सतेज पाटील यांनी आंदोलकांशी केली चर्चा। कृषी विधेयकावरून राजू शेट्टींचा केंद्र सरकारवर हल्ला। अंमलबजावणीबाबत सरकारला दिला इशारा। सर्वसाधारण सभा ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घेऊन सोशल डिस्टन्स न ठेवल्याप्रकरणी इचलकरंजी नगराध्यक्षांसह नगरसेवकांना दंडाची नोटीस। आणि कांदा निर्यात बंदी विरोधात कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसचं अनोखं आंदोलन। पंतप्रधानांना पोस्टानं पाठवला कांदा। गरज नसताना भाजी खरेदीसाठी झुंबड उडवणं हा आपला वेडेपणा नाही का? विनाकारण बाईकवरून गावभर हिंडणं, कट्ट्यावर घोळका करून गप्पा मारत बसणं हे कोरोनाला फुकटचं निमंत्रण नाही का? मोठे समारंभ सोहळे शेकडो लोकांना आमंत्रित करून साजरं करणं आणि कधी खायला न मिळाल्यासारखं त्यांना हजेरी लावणं हे आपणहून बोलवून कोरोनाला घरी आणण्यासारखं नाही का? मी कोल्हापूरकर हाय, मला काय होतंय, ही फुशारकी मारणं हा फाजील आत्मविश्वास नाही का? आता सुधारला नाहीत तर कोरोना तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही। तुम्ही त्याची वाट बघताय का? आता तरी जागरूक होऊया। प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव सार्थ ठरवूया। कोरोनाला हरवूया। लक्षात असू द्या, सर सलामत तो पगडी 50। आता विषाची परीक्षा नको। कोरोनामुक्त कोल्हापूर हे स्वप्न करू साकार। नियम पाळून कोरोनाला करू हद्दपार। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज। एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। बातमीपत्राची सुरुवात करूया मराठा आरक्षणासंदर्भातल्या मोठ्या बातमीनं। मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे। ही स्थगिती उठवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात आज विनंती अर्ज दाखल करण्यात आलाय। मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानं सरकारवर टीका झाली होती। मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया आल्या। भाजप नेत्यांनी यावरून थेट राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला। मराठा समाजही आक्रमक झाला। मराठा समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयम राखण्याचं आवाहन करूनही आंदोलन सुरूच होती। दरम्यान न्यायालयाच्या वरिष्ठ खंडपीठापुढे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज विनंती अर्ज दाखल करण्यात आलाय। सरकारमध्ये बराच खल झाल्यानंतर एकमतानं हे पाऊल उचलण्यात आलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या प्रमुख आणि अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजानं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरुद्ध प्रतिकात्मक श्राद्ध आंदोलनाचा अयशस्वी प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं। मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं मराठा समाजात अस्वस्थता आहे। गेल्या काही दिवसांपासून सकल मराठा समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या पातळीवर आंदोलनं केली जात आहेत। आज मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारचं प्रतिकात्मक श्राद्ध घालून मुंडन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार आज दुपारी 12 वाजता आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमा झाले। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत ठिय्या मारला। आंदोलकांनी राज्य सरकारचं प्रतिकात्मक श्राद्ध घालून मुंडन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये झटापटही झाली। एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता।
मराठा आरक्षणाचा लढा राज्य सरकार दडपू पाहत असल्यानं यापुढे गनिमी काव्यानं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असताना पोलिसांची मेगा भरती काढून मराठा समाजाला डावलण्याचं षडयंत्र केल्याचा आरोपही करण्यात आला. या आंदोलनात विद्यार्थीही सहभागी झाले होते. शिक्षणासाठी आरक्षण मिळालंच पाहिजे असे फलक हातात घेऊन आंदोलनात ते सहभागी झाले होते. यावेळी स्वप्नील पार्टे, दिलीप पाटील, सचिन तोडकर, राजेंद्र चव्हाण यांच्यासह महिला आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज चर्चा केली. पोलीस भरतीमध्ये मराठा समाजावर कुठेही अन्याय होणार नाही. प्रसंगी याबाबत गृहमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी मराठा आंदोलकांना दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आले होते. दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री सतेज पाटील यांना मराठा आरक्षणासाठी आंदोलन होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केलं. यावेळी सचिन तोडकर, स्वप्नील पार्टे, दिलीप पाटील आदींनी जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी मराठा आंदोलकांशी चर्चा केली. सरकारनं मेगा पोलीस भरती काढली आहे, मात्र दुसरीकडे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत गृहमंत्र्यांनी पोलीस भरतीमध्ये मराठा समाजाला 13% आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यानं ते कायदेशीर देता येणार का यावरही चर्चा करण्यात आली. मात्र याबाबत आपण गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. प्रसंगी मराठा आंदोलकांशी गृहमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याचं आश्वासनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी या शिष्टमंडळाला दिलं. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याचा विश्वासही यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी या आंदोलकांना दिला. जिल्ह्यातील रुग्णालयांची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी आणि काही प्रमाणात उद्योगांना पुरवठा करण्यासाठी पुणे इथून ऑक्सिजन मागवावेत, त्यासाठी लागणारे 2 टँकर भाड्यानं घेण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे तात्काळ पाठवण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत नामदार पाटील बोलत होते. कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज भासतीये. मात्र वाढते रुग्ण आणि आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा यामध्ये काहीशी तफावत असल्यानं पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज ऑक्सिजन उत्पादक, पुरवठादार आणि उद्योजकांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादार यांनी वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजन सुरळीत राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी जिल्ह्याची एकूण मागणी पुरवण्यासाठी वाढीव उत्पादन तसंच पुरवठा वाढवावा. उद्योजक असोसिएशननी एकत्रपणे बैठक घेऊन उद्योगांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांच्या वतीनं टँकर भाड्यानं घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठकीत केल्या. पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठकीतून थेट पुण्यातील उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधला. पुणे इथल्या इनॉक्स, TNS या ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच उपाध्यक्षांशी संपर्क साधण्यात आला. कोल्हापुरातील कंपन्यांना पुरवठा वाढवण्याबाबत त्यांनी मागणी केली. त्यानुसार CPR रुग्णालयात 5 मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याचं तसंच कोल्हापूरमधील ऑक्सिजन पुरवठादारांना वाढीव ऑक्सिजन पुरवण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्याची 49 मेट्रिक टन वैद्यकीय रुग्णालयांची ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी 2 टँकर भाडेतत्वावर करार करावेत, तसा प्रस्ताव तात्काळ विभागीय आयुक्तांच्याकडे पाठवावा असे सांगून त्यांनी या बैठकीतून विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी संपर्क साधून या प्रस्तावाला मान्यता देण्याची सूचना केली. या बैठकीला MIDCचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, उद्योजक जितेंद्र गांधी, रणजित शहा, विश्वास पाटील, सचिन शिरगावकर, अमर तासगावे, कोल्हापूर गॅसचे राजेंद्र गाडवे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनानं धनगर समाजाचा अनुसूचित जमातीतील आरक्षणाचा अध्यादेश काढावा, अन्यथा समाजाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल, असा इशारा यशवंत ब्रिगेडनं पत्रकार बैठकीत दिलाय. अनुसूचित जमातीच्या क्रमांक 36 मध्ये धनगर समाजाचा उल्लेख असल्यानं धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती त्वरित लागू कराव्यात, अशी मागणी यशवंत ब्रिगेडनं केली आहे. महाराष्ट्रात तत्कालीन राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे फक्त ड आणि र चा जाणीवपूर्वक घोळ घालून धनगर समाजाला आपल्या अधिकारापासून वंचित ठेवल्याचा आरोपही संघटनेनं केला. राज्यात धनगड ही जमातच अस्तित्वात नाही.
तर फक्त धनगर आहे याचे पुरावे देऊनही यापूर्वीच्या सरकारनं केवळ वेळकाढूपणा केलाय. परिणामी आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही. महाराष्ट्र राज्य वगळता इतर राज्यांमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केलाय. महाराष्ट्र शासनानंही धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा तातडीनं अध्यादेश काढावा, अन्यथा आंदोलन छेडावं लागेल असा इशाराही यशवंत ब्रिगेडनं दिलाय. पत्रकार बैठकीला यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर, राणोजी पुजारी, सीमा झोरे, भाऊसो बोरड, प्रकाश बोरड, लक्ष्मण पुजारी, शिवाजी पुजारी, भागोजी जायन्नावर, धोंडीराम हराळे उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेती विधेयकावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवलाय. लोकसभा राज्यसभेत बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधी कायदे पास करून घेतलेत, मात्र त्याची अंमलबजावणी कशी करताय हेच पाहणार असा सज्जड दम राजू शेट्टी यांनी दिलाय. या विधेयकावरून शेतकऱ्यांची मुलं रस्त्यावर येऊन हातात दगड घेतील असा इशाराही शेट्टी यांनी दिलाय. पाचवी बहुमताच्या जोरावर तुम्ही राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे पास करून घेतलेत, पण त्याची अंमलबजावणी कसं करणार आहे ते आम्हाला बघायचंच आहे. भलेही तुम्ही कटकारस्थान करून अनेक राजकीय पक्षांच्या सहकार्यानं तुम्ही शेतकऱ्यांना कॉर्पोरेट सेक्टरच्या घशात घातलं, त्याला शेतीतून बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण याद राखा शेतकऱ्याचा हमीभाव हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो जर का तुम्ही काढून घेण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस या देशातले करोडो शेतकऱ्याची पोरं ही हातात दगड घेतील. मटक्याच्या गुन्ह्यात अटक करू नये यासाठी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागानं शनिवारी कारवाई केली होती. या प्रकरणातील राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आणि एक कॉन्स्टेबल फरार झाला होता. हे दोघंही आज लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात स्वतःहून हजर झाले. दोघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांना उद्या न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. मटक्याच्या गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून संशयित पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव आणि पोलीस कॉन्स्टेबल रोहित पोवार यांना रंगेहात पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं राजारामपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी सापळा रचला होता. मात्र त्यावेळी हे दोघेही फरार झाले होते. या कारवाईत रोहित सोरप या पंटरला अटक करण्यात आली होती. आज पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव आणि कॉन्स्टेबल रोहित पोवार हे दोघं संशयित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर झाले. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात आणखी पोलीस कर्मचारी सहभागी आहेत का याचा तपास सुरू असल्याचं पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितलं. राजारामपुरी पोलीस स्टेशनला ट्रॅप संबंधी जो गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये दोन आरोपी अभिजित शिवाजी गुरव पोलीस उपनिरीक्षक आणि रोहित राजेंद्र पवार यांना आज आमच्या समक्ष ते हजर झालेले आहेत. त्यांना त्या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे. त्या गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर त्यांना उद्या न्यायालयामध्ये हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. संबंधित गुन्ह्यामध्ये इतरही आम्ही काही पोलीस कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केलेली आहे आणि आणखीन काही विचारपूस होणार आहे. विचारपूस दरम्यान जे तपासात निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. चौकशीमध्ये आतापर्यंत एक 6-7 लोकांना आम्ही चौकशी केलेली आहे. आणखीन काही लोकांना चौकशी होईल. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. गरज नसताना भाजी खरेदीसाठी झुंबड उडवणं हा आपला वेडेपणा नाही का? विनाकारण बाईकवरून गावभर हिंडणं, कट्ट्यावर घोळका करून गप्पा मारत बसणं हे कोरोनाला फुकटचं निमंत्रण नाही का? मोठे समारंभ सोहळे शेकडो लोकांना आमंत्रित करून साजरं करणं आणि कधी खायला न मिळाल्यासारखं त्यांना हजेरी लावणं हे आपणहून बोलवून कोरोनाला घरी आणण्यासारखं नाही का? मी कोल्हापूरकर हाय, मला काय होतंय ही फुशारकी मारणं हा फाजील आत्मविश्वास नाही का? आता सुधारला नाहीत तर कोरोना तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही. तुम्ही त्याची वाट बघताय का? आता तरी जागरूक होऊया. प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव सार्थ ठरवूया. कोरोनाला हरवूया. लक्षात असू द्या, सर सलामत तो पगडी 50. आता विषाची परीक्षा नको. कोरोनामुक्त कोल्हापूर हे स्वप्न करू साकार. नियम पाळून कोरोनाला करू हद्दपार.
राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. मराठा आरक्षण प्रश्नी बुधवारी 23 सप्टेंबरला कोल्हापुरात रावजी मंगल कार्यालय इथं राज्यव्यापी गोलमेज परिषद होणार आहे. या परिषदेसाठी राज्यभरातून जवळपास 50 मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे समन्वयक सुरेश पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण संघर्ष समितीनं बुधवारी 23 सप्टेंबरला राज्यभरातील मराठा संघटनांच्या जवळपास 50 पदाधिकाऱ्यांची गोलमेज परिषद कोल्हापुरात रावजी मंगल कार्यालयात आयोजित केली आहे. मराठा संघर्ष समितीचे समन्वयक सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली. या परिषदेत इतिहास तज्ज्ञ, स्थानिक वृत्तपत्रांचे संपादक, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते तसेच राज्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित राहणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. या परिषदेत 15 ठराव केले जाणार असून आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचं मराठा संघर्ष समितीचे समन्वयक पाटील यांनी सांगितलं. मराठा समाजाला आरक्षणाची स्थगिती कशी मिळाली, मराठा समाजाची स्थगिती मिळाली असताना नोकर भरती कशी केली जाते, त्याचबरोबर आज राज्यामध्ये मुलींच्या फीचा प्रश्न आहे, त्याला परतावा सरकार कसं देणार आहे आणि राहिलेले प्रलंबित विषय घेऊन आम्ही एक गोलमेज परिषद आयोजित केलेली आहे. त्या गोलमेज परिषदेमध्ये जवळपास 15 ठराव मांडले जातील आणि त्याची एकमतानं ठराव पास करून घेतल्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. या पत्रकार बैठकीला विजयसिंह महाडिक, भरत पाटील, शिवाजी लोंढे, विक्रम जरग, दादा देसाई उपस्थित होते. इचलकरंजी पालिकेनं सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याऐवजी ऑफलाईन घेतली. शिवाय सामाजिक अंतर न ठेवल्याप्रकरणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी कारवाईचा बडगा उगारलाय. या प्रकरणी त्यांनी इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्यासह 44 नगरसेवकांना दंडाची नोटीस बजावली आहे. इचलकरंजी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा 16 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केली होती. मात्र यावेळी नगरसेवकांनी तांत्रिक कारण देत मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा बसलेल्या पालिकेच्या घोरपडे नाट्यगृहाच्या एका हॉलमध्ये येऊन गर्दी केली. अनेक लोक एकत्र आल्यानं सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. या प्रकरणी कारवाईची मागणी होऊ लागली होती. दरम्यान मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी प्रथम स्वतः नियम मोडल्यानं दंडाची रक्कम भरली. ही बाब पाणीपुरवठा सभापती यांना कळताच त्यांनीही स्वतःहून दंडाची रक्कम भरली. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्यासह 44 नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टानं कांदा भेट पाठवून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी आंदोलकांनी शिवाजी विद्यापीठ रोड इथल्या युको बँकेजवळ असलेल्या पोस्ट ऑफिससमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निदर्शनं करत कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी केली. केंद्र सरकारनं 4 जून रोजी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा पीक वगळलं. त्यानंतर अवघ्या 3 महिन्यात कांद्यावर निर्यात बंदी घालून कांदा उत्पादक शेतकऱ्याला देशोद्धडीला लावत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. भारत हा देश कृषीप्रधान असताना या देशातील शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाला योग्य हमीभाव मिळत नाही. त्यातच या केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. शेतीचा खर्च आणि शेतीतून मिळणारं उत्पादन याचा ताळमेळ लागत नसल्यानं शेतकरी नैराश्याच्या खाईत लोटला जातोय. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढतायत. अशावेळी केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना पाठबळ देणं गरजेचं असताना केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी निर्णय घेतंय. केंद्र सरकारनं नुकताच जीवनावश्यक वस्तू असलेल्या कांद्यावर निर्यात बंदी केली आहे. या निषेधार्थ आज कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टानं कांदा भेट पाठवून निषेध नोंदवला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठ रोड इथल्या युको बँकेजवळ असलेल्या पोस्ट ऑफिससमोर पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात अभिनव पद्धतीनं आंदोलन करत केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवावी अशी मागणी केली.
यावेळी कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष नितीन पाटील, दिलीप भांबुरे, संजय जाधव, प्रकाश मोहिते, हुसेन मुल्ला, प्रतीक कांबळे, दीपक कश्यप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाच्या महामारीमुळे अद्यापही शाळा सुरू नाहीत. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी ऑनलाईन शिक्षण सध्या सुरू आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षिका लक्ष्मी पाटील घरोघरी जाऊन शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या शिक्षण आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून त्या प्रशासनाच्या नियमांचं पालन करत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे शाळा सुरू होणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय होऊ शकत नाही. सध्या प्रशासनाच्या आव्हानानुसार सर्व शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू केलं आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा नाही, अँड्रॉईड मोबाईलची सुविधा नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण कसं मिळणार हा प्रश्न आहे. ह्याच प्रश्नावर उपक्रमशील शिक्षिका लक्ष्मी पाटील यांनी तोडगा काढत शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या घरामध्ये जाऊन एखाद्या मंदिरात जाऊन त्यांना शिक्षण देत आहेत. त्याबाबतचा घेतलेला हा विशेष आढावा. या आहेत करवीर तालुक्यातील कणेरीवाडी विद्यामंदिर या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका लक्ष्मी पाटील. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना गेल्या 4 महिन्यांपासून त्या ऑनलाईन शिक्षणाबरोबरच ऑफलाईन शिक्षण देत आहेत. कोरोना महामारीमुळे राज्यातल्या सर्वच शाळा बंद आहेत. मात्र विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहावा यासाठी शासनानं ऑनलाईन शिक्षण सुरू केलंय. त्यानुसार सर्व शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. मात्र मोबाईल नसलेल्या ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्यांची मुलं या ऑनलाईन शिक्षणासाठी फार दूर आहेत. मात्र अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षिका लक्ष्मी पाटील या शिक्षण आपल्या दारी या संकल्पनेतून ऑफलाईन शिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांच्या घरी किंवा गावातील मंदिरात सोशल डिस्टन्सचं पालन करून ते विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. गेल्या 4 महिन्यांपासून त्या नियमित ऑफलाईन शिक्षण देत आहेत. ऑफलाईन शिक्षणमध्ये याचा फायदा मला इतक्या चांगल्या पद्धतीने झालेला आहे की पालकांशी जी आंतरक्रिया होती, शिक्षक आपला आहे ही ज्यावेळी त्या विद्यार्थ्याला आणि त्या पालकाला वाटेल त्यावेळी शिक्षणाचे उद्देश सफल होतात. शिक्षक आपल्या घरांपर्यंत येतो. ऑनलाईन तासाला माझे विद्यार्थी असतात पण 100% विद्यार्थी नसतात. मग जे काही गोरगरीब विद्यार्थी माझे आहेत त्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नैराश्याची भावना येऊ नये की माझ्याकडे स्मार्टफोन नाही म्हणून मी शिक्षण घेऊ शकत नाही आणि हा शिक्षण प्रक्रियेपासून दूर कुठेतरी लोटला जाऊ नये विद्यार्थी माझा. याच्यासाठी ऑफलाईन शिक्षण हा एक चांगला मार्ग आहे. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी घेत, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत जर आपण त्या विद्यार्थ्याच्या वाडी वस्तीवर जाऊन शिक्षण दिलं तर 100% कितीही कोरोना असला तरी कोरोना हारेल पण शिक्षण जिंकेल. विद्यामंदिर कणेरीवाडी या शाळेत शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे MIDC परिसरातील मोलमजुरी करणाऱ्या पालकांचे आहेत. मात्र स्मार्टफोन नाही म्हणून आपल्याला शिक्षण मिळत नाही अशा मानसिकतेतून विद्यार्थ्यांना मुक्त करत शिक्षणाची उद्दिष्ट साध्य करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कोणताही शिक्षक विद्यार्थ्यामध्ये भेदभाव नाही करू शकत. ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणामध्ये काय होतं की जितके ऑनलाईन सुविधा ज्या ज्या पालकांच्याकडे उपलब्ध आहे, मग इंटरनेट असेल किंवा स्मार्टफोन असेल, ह्या सुविधा ज्यांच्या ज्यांच्या घरी आहेत त्यांच्यापर्यंतच शिक्षकांना पोहोचता येत होतं. मग अशा वेळी कुठेतरी मनाला अस्वस्थता जाणवत होती की ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहेत तेही माझे विद्यार्थीच आहेत, तेही माझं कर्तव्य आहे, त्यांच्यापर्यंत मी जाऊन पोचली पाहिजे. शिक्षणाचा हक्क आहे आणि तो हक्क त्यांना मिळवून देणं ही मला स्वतःची जबाबदारी वाटते. मुलांच्यापर्यंत मी जाऊन पोचले पाहिजे. 100% माझी मुलं या काळामध्ये शिकली पाहिजे, ती शिक्षण व्यवस्थेमध्ये टिकली पाहिजे आणि याच्यासाठी शिक्षण आपल्या दारी ही संकल्पना मी राबवली आणि त्याचा चांगला प्रतिसाद मला मिळत आहे. लक्ष्मी पाटील यांच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळतोय. स्मार्टफोन नसल्याची उणीव त्यांनी कधीच भासू दिली नसल्याचं विद्यार्थी सांगतायत. माझ्या टीचरचा जो अभ्यास शिकवतात तो मला सगळा समजतो. माझ्या सगळ्या वह्या स्वाध्यायाच्या पूर्ण आहेत. आमच्या टीचर इथं आमच्या घराजवळ येऊन आम्हाला शिकवतात.
स्वतःच्या आरोग्याची व आमच्याही आरोग्याची काळजी घेऊन आमच्या टीचर आम्हाला शिकवतात. माझ्याकडे स्मार्टफोन नसल्यामुळे माझे टीचर माझ्या घरी येऊन मला शिकवतात. ऑनलाईन तासात मला सहभाग्य होता येत नाही, त्यामुळे टीचर माझ्या घरी येऊन शिकवतात. शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी उपक्रमशील शिक्षिका लक्ष्मी पाटील यांनी हा जो उपक्रम राबवला आहे, शिक्षण आपल्या दारी, हा नक्कीच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देणारा असा आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह मनजित भोसले. गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाप्रमाणेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात 100 बेडच्या क्षमतेचं ऑक्सिजन जनरेटर बसवून रुग्णालयाची सोय करण्याचा निर्णय पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. लवकरच या ठिकाणी आता ऑक्सिजन जनरेटर बसवण्यात येणार असल्यानं आयसोलेशन रुग्णालयात रुग्णांची सोय होणार आहे. कोविड-19 विषाणू संसर्गित रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात आस्थापित करावयाचे ICU आणि ऑक्सिजन खाटांचं नियोजन याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर BC केम्पी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबाबत आढावा घेतला. भविष्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागानं नियोजन करावं. गावागावात तपासणी शिबिरं घेऊन या शिबिरांतर्गत स्वॅब घेण्यासाठी फिरत्या वाहनाची सोय करावी, जेणेकरून लवकर शोध, लवकर तपासणी आणि लवकर उपचार या त्रिसूत्रीचा वापर करता येईल. HRCT तपासणीचा अहवालही एकत्रितरित्या आला पाहिजे. त्यानुसार आरोग्य विभागानं नियोजन करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी IGM रुग्णालय, संजय घोडावत विद्यापीठ, गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील ICU, ऑक्सिजनेटेड खाटांचं कामकाज, ऑक्सिजन पुरवठा कामाबाबत याबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा असताना जाणता राजा म्हणवणारे शरद पवार राज्यसभेत चर्चेला उपस्थित राहत नाहीत. शिवसेना लोकसभेत पाठिंबा देते आणि राज्यसभेत त्याला विरोध करते. हा सगळा सावळा गोंधळ आहे. यांना स्वार्थ महत्त्वाचा वाटतो, शेतकऱ्यांचं हित नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मारला. कृषी विधेयकाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. लोकसभेनंतर रविवारी राज्यसभेत कृषीविषयक 2 विधेयकं मंजूर झाली. विधेयकांबाबत माहिती देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं असल्याचं सांगितलं. मात्र केवळ राजकीय विरोध म्हणून या नव्या विधेयकाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं सभागृहात विरोध केला. शिवसेनेनं तर पहिल्या दिवशी लोकसभेत पाठिंबा दिला आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेत विरोध केला. त्यांना एका दिवसात असा काय साक्षात्कार झाला हेच कळलं नसल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा असताना जाणता राजा म्हणवणारे शरद पवार राज्यसभेत चर्चेला उपस्थित राहत नाहीत. याकडेही पाटील यांनी लक्ष वेधलं. पवार साहेबांनी जे एका अर्थाने शेतकऱ्यांचा जाणता राजा मानला जातो, त्यांनी इतके शेतकऱ्यांचे भल्याचे कायदे असून सुद्धा राज्यसभेमध्ये ते उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांच्या पार्टीचे जे खासदार आहेत त्यांनी वॉकआउट केलं, बहिष्कार टाकला, मतदान केलं नाही. हे न कळणार आहे. पोलीस भरती करताना मराठा समाजाला 13% राखीव जागा ठेवून भरती करण्याचा सरकारचा जो निर्णय आहे तो फसवाफसवी असल्याचं सांगून या सरकारचे सल्लागार तरी कोण आहेत असा सवाल त्यांनी केला. अशा जागा शिल्लक ठेवून भरती केल्यास उर्वरित भरती करताना केवळ मराठा समाजाची भरती करू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं. या सरकारला कोण सल्लागार आहेत हे शोधण्याचा विषय. आता त्यांनी अचानक असं काढलं की मेगा भरतीमध्ये 13% आम्ही बाजूला काढून ठेवू. अत्यंत कायद्याचं ज्ञान नाही असं दाखवणारं हे विधान आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही 13% बाजूला काढून ठेवता त्यावेळेला त्या 13% भरताना पुन्हा सगळी रिझर्वेशन असतात. अभिनेत्री कंगना राणावत यांच्या मताशी आपण सहमत नसल्याचं सांगून पाटील यांनी अनेक प्रकरणात तिची भूमिका योग्य असली तरी ती मांडण्याची पद्धत चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं.
जनजीवन सुरळीत व्हायचं असेल तर लोकल सुरू व्हायला हवी, मंदिरं उघडायला हवीत, किमान मुखदर्शन घेण्याची सोय करायला हवी, अशी भूमिकाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडली. यावेळी भगवान काटे उपस्थित होते. लॉकडाऊन काळातील आणि सध्याचं वीज बिल माफ करावं या मागणीसाठी इचलकरंजी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इचलकरंजीतील KL मलाबादे चौकात रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. लॉकडाऊन तसंच सध्याच्या काळातील वीज बिलं माफ करावीत यासाठी मनसेच्या वतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, इचलकरंजीचे प्रांताधिकारी आणि महावितरणचे इचलकरंजी कार्यकारी अभियंता यांना नागरिकांनी अर्ज दिले होते. मात्र 2 महिने लोटले तरी याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मनसेच्या वतीनं आज कॉम्रेड KL मलाबादे चौकात रास्ता रोको केला. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. याबाबत निर्णय न झाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात मनसे इचलकरंजी शहराध्यक्ष प्रतापराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रवी गोंदकर, मनोहर जोशी, शहाजी भोसले, राजेंद्र निकम, विनायक मुसळे, योगेश तिवारी, रामचंद्र संगपाळ, उत्तम पाटील, आशुतोष लोंढे, अण्णा जुवे, स्मिता पोवार, छाया कोरवी, श्रीमती सुलोचना घाटगे, लता माने आदी सहभागी झाले होते. इयत्ता 5वीचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याचा आदेश तात्काळ रद्द करावा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीनं आज शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी शासन निर्णयाची होळी करत निषेध करण्यात आला. आंदोलनात गजानन काटकर, भानुदास गाडे, उत्तम जाधव, केदारी मगदूम, PR पाटील, कृष्णात पाटील, जितेंद्र पाटील, सुनील कल्याणी सहभागी झाले होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या यशवंत आयुर्वेदिक धर्मार्थ रुग्णालयाच्या डेडिकेटेड कोविड सेंटरमधून आजवर 170हून अधिक रुग्ण बरे झालेत. या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता रुग्णालयानं आता नव्यानं 15 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे, अशी माहिती डॉक्टर सूर्यकिरण वाघ यांनी दिली. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या यशवंत आयुर्वेदिक धर्मार्थ रुग्णालयाच्या डेडिकेटेड कोविड सेंटरमधून आजवर 170हून अधिक रुग्ण बरे होऊन डिस्चार्ज झालेत. कोविडचा हा वाढता प्रभाव पाहता रुग्णालयानं आता नव्यानं 15 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे. याबाबतची माहिती डॉक्टर सूर्यकिरण वाघ यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आता हॉस्पिटल कमी पडू लागली आहेत. कोरोनाच्या बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू शकते. म्हणून पन्हाळा शाहूवाडीसारख्या डोंगराळ तालुक्यातील कोरोना रुग्णांना ताबडतोब सेवा मिळावी या हेतूनं कोडोलीसारख्या ग्रामीण भागात यशवंत आयुर्वेदिक धर्मार्थ रुग्णालयानं डॉक्टर जयंत पाटील यांच्या पुढाकारानं सर्व सोयीनियुक्त कोरोनावर उपचार करणारं हॉस्पिटल सुरू केलंय. 13 ऑगस्टपासून राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन करून हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलं असून या 100 बेडच्या हॉस्पिटलचं आता विस्तारीकरण करण्यात आलंय. या हॉस्पिटलमध्ये पूर्वी 32 रुग्णांना ऑक्सिजन बेड देण्याची सोय होती. ती आता 15 बेडनं वाढवून 47 करण्यात आली आहे. तसंच 4 व्हेंटिलेटरचीही सोय आहे. तसंच इथून रुग्ण बरे होऊन बाहेर पडण्याची क्षमता ही 98% जास्त आहे. दरम्यान रुग्ण आणि नातेवाईकांनी घाबरून न जाता वेळेत उपचार घ्यावेत. यशवंत आयुर्वेदिक धर्मार्थ रुग्णालयाच्या डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये सर्व सोयी उपलब्ध असल्याचंही डॉक्टर वाघ यावेळी म्हणाले. या हॉस्पिटलबद्दल रुग्णांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यावेळी प्राचार्य डॉक्टर मिलिंद गोडबोले, डॉक्टर अभिजित इंगवले, डॉक्टर हर्षल साबळे, डॉक्टर अभिजित शिराळकर, डॉक्टर नरेंद्र पाटील आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. गरज नसताना भाजी खरेदीसाठी झुंबड उडवणं हा आपला वेडेपणा नाही का? विनाकारण बाईकवरून गावभर हिंडणं, कट्ट्यावर घोळका करून गप्पा मारत बसणं हे कोरोनाला फुकटचं निमंत्रण नाही का? मोठे समारंभ, सोहळे, शेकडो लोकांना आमंत्रित करून साजरं करणं आणि कधी खायला न मिळाल्यासारखं त्यांना हजेरी लावणं हे आपणहून बोलवून कोरोनाला घरी आणण्यासारखं नाही का? मी कोल्हापूरकर हाय, मला काय होतंय, ही फुशारकी मारणं हा फाजील आत्मविश्वास नाही का? आता सुधारला नाहीत तर कोरोना तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही. तुम्ही त्याची वाट बघताय का? आता तरी जागरूक होऊया.
प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव सार्थ ठरवूया, कोरोनाला हरवूया. लक्षात असू द्या, सर सलामत तो पगडी 50. आता विषाची परीक्षा नको. कोरोनामुक्त कोल्हापूर हे स्वप्न करू साकार. नियम पाळून कोरोनाला करू हद्दपार. घडलंय तेच दाखवणारं, घटनेमागची सत्यता शोधणारं, प्रत्येक बातमीला न्याय देणारं. एस न्यूजचं 9चं बातमीपत्र. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्यासोबत. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहता एस न्यूज. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं समाजात अस्वस्थता आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीनं इचलकरंजीत मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी आमदारांच्या कार्यालयाबाहेर ढोल ताशा वाजवून निवेदन दिलं. त्यानंतर मोर्चानं जाऊन प्रांताधिकारी विकास खरात यांना निवेदन दिलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. 1 मराठा लाख मराठा अशी घोषणा देत छत्रपती शिवाजी पुतळा इथून मोर्चाला सुरुवात झाली. ताराराणी पक्ष कार्यालयात आमदार प्रकाश आवाडे यांना भेटून सकल मराठा समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. यावेळी आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांच्याकडे करणार असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं. दरम्यान मराठा समाज बांधवांनी सरकारच्या विरोधात शंखध्वनी करून आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर हा मोर्चा KL मलाबादे चौकात आल्यानंतर मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयासमोर आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमदार खासदारांनी समाजाच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरावं, अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी मराठा समाजानं केली. यावेळी प्रांताधिकारी विकास खरात यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. दरम्यान जय हिंद मंडळासमोर असलेल्या आमदार राजूबाबा आवळे यांना निवेदन देण्यासाठी मोर्चा गेला. मात्र ते उपस्थित नसल्यानं आंदोलकांनी शंखध्वनी केला. ऊस तोडणी आणि वाहतूक कामगारांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र ऊस तोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं आज साखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन साखर सहसंचालक NR निकम यांना देण्यात आलं. राज्यातील ऊसतोडणी आणि वाहतूक कामगारांची मजुरी तसंच कमिशन वाढ आणि अन्य सुविधांबाबत ऑक्टोबर 2015 झालेल्या त्रिपक्षीय सामंजस्य कराराची मुदत संपली आहे. त्यामुळे यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी मजुरी वाढ आणि अन्य मागण्यांसंबंधीचा नवीन सामंजस्य करार तातडीनं करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी आज ऊसतोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं साखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. मागण्यांचं निवेदन साखर सहसंचालक NR निकम यांना देण्यात आलं. ऊस तोडणी आणि वाहतूक कामगारांसाठी सरकारनं घोषित केलेल्या कल्याणकारी महामंडळाचं कामकाज तातडीनं सुरू करण्यात यावं. यावर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस तोडणी कामगार, वाहतूक कामगार, मुकादम यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र आणि सेवा पुस्तकं देण्यात यावीत. कल्याणकारी महामंडळासाठी निधी उभारण्यासाठी राज्यातील साखर उत्पादनांवर किमतीच्या 1% इतका उपकर लागू करावा आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. आंदोलनामध्ये संघटनेचे राज्य सरचिटणीस प्राध्यापक सुभाष जाधव, आबासाहेब चौगुले, लहू लांडगे, बळीराम मुळीक, कृष्णात पाटील, बळीराम शिंदे आदी उपस्थित होते. कोरोनामुळे रास्तभाव धान्य दुकानदाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना जिल्ह्यातील अनेक रेशन दुकानदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शिधापत्रिकाधारकांच्या अंगठ्याऐवजी दुकानदारांचा अंगठा घेऊन धान्याचं वितरण केलं जावं अशी मागणी रेशन धान्य दुकानदारांकडून केली जाते. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना शासनानं शिधापत्रिकाधारकांचा पॉस मशीनवर अंगठा घेऊनच धान्याचं वाटप करण्याचे निर्देश दिलेत. मात्र कोरोना संकटाच्या काळात अशा प्रकारची धान्य वितरणाची प्रणाली धोकादायक ठरू शकते. गडिंग्लज तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदार अमर पाटणे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सर्वसामान्य लोकांशी सहजरित्या संपर्कात येणाऱ्या रेशन दुकानदाराला
कोरोनाच्या संकट काळातही जीव मुठीत धरून काम करावं लागतंय. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळं दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळं शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याऐवजी दुकानदारांचा अंगठा घेऊन धान्याचं वितरण केलं जावं अशी मागणी रेशन धान्य दुकानदारांकडून केली जातीये. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरती ग्राहकांचा अंगठा न लावता दुकानदारांच्या अंगठ्याचं सरकारनं जो निर्णय घेतला होता तो ऑगस्टमध्ये बंद करून त्यामध्ये बदल करून ग्राहकांच्या अंगठ्याचं आदेश काढला, परिपत्रक काढलं. त्यामुळे ग्राहकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि त्याचा परिणाम विक्रीवर होत आहे. माझी सरकारकडे मागणी आहे की ग्राहकांचा अंगठा न घेता दुकानदारांचा अंगठा घेऊन धान्य वितरण करावे, जेणेकरून त्यामध्ये भीती राहणार नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात मान्यवरांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर BC केम्पी पाटील, योगेश अग्रवाल, वि.स. खांडेकर प्रशालेचे ग्रंथपाल PD धनवडे, बैतुलमाल कमिटीचे हाजी इर्शाद बंडवल, एस न्यूजचे प्रतिनिधी विश्वास पानारी आदींचा पुरस्कार मिळालेल्यांमध्ये समावेश आहे. मराठी राज्य पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राध्यापक डॉक्टर गायकवाड यांनी आजच्या पिढीनं छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार जोपासण्याची गरज व्यक्त केली. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, ॲडव्होकेट दत्ताजीराव कवाळे यांची व्याख्यानं झाली. यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर BC केम्पी पाटील, योगेश अग्रवाल, वि.स. खांडेकर प्रशालेचे ग्रंथपाल PD धनवडे, बैतुलमाल कमिटीचे हाजी इर्शाद बंडवल, भगवान घरपणकर, महादेव नागटिळे, डॉक्टर संतोष कांबळे, स्वप्नील ढोबळे, CPRचे अमोल इसापुरे, गोविंद चंदनशिवे, प्रमोद दाभाडे, रणजित कांबळे, अझरुद्दीन मुजावर, एस न्यूजचे प्रतिनिधी विश्वास पानारी, व्हाईट आर्मीचे सचिन भोसले यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी सुमन कांबळे यांच्या 4 ओळी मनातल्या या काव्यसंग्रहाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. परिवर्तन फाउंडेशनचे अमोल कुरणे, अक्षय साळवी, प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार कोल्हापुरे, मनीषा गुणकीकर, राज कुरणे, शरद कांबळे यांची यावेळी उपस्थिती होती. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात 461 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 788 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 40,262 इतकी झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येनं आज 40,000चा टप्पा ओलांडला. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात जिल्ह्यात 461 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये कोल्हापूर शहरात सर्वाधिक म्हणजेच 130 रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ करवीर तालुक्यात 54, हातकणंगले तालुक्यात 50, शाहूवाडी तालुक्यात 37, पन्हाळा तालुक्यात 25, गडिंग्लज तालुक्यात 20, भुदरगड तालुक्यात 17, चंदगड तालुक्यात 13 आणि सर्व नगरपालिका क्षेत्रात 54 रुग्ण आढळून आले. अन्य जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 33 इतकी होती. 24 तासात 788 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 28,602 इतकी झाली आहे. तर 21 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं एकूण मृतांची संख्या 1278 इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात 10,382 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयांचं कामकाज 2 सत्रात चालणार आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व न्यायालयांचं कामकाज 30 सप्टेंबरपर्यंत एका सत्रात चालवलं जाणार आहे, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रणजित गावडे यांनी एस न्यूजशी बोलताना दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयांचं कामकाज 2 सत्रात चालणार आहे. उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय इमारतीनं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. आजपासून या कामकाजात पत्नी, मुलं, पालक यांच्या देखभालीच्या खर्चासंबंधित दाखल करण्यात आलेले अर्ज सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयानं काही खटले ठराविक काळात निकाली काढण्याचे आदेश दिले असतील तर अशा खटल्यांची प्राधान्यानं सुनावणी होणार आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन न्यायालयाचं कामकाज 2 सत्रामध्ये न घेता एका सत्रात घ्यावं अशी विनंती बार असोसिएशननं जिल्हा न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याचं जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रणजित गावडे यांनी सांगितलं. 30 सप्टेंबरपर्यंत एका सत्रामध्ये जिल्ह्यातील न्यायालयाचं कामकाज चालणार असून पोटगी, कौटुंबिक हिंसाचार, जेलमधील आरोपी, मोटर अपघात ही कामं चालणार असल्याचं ॲडव्होकेट गावडे यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलं.
न्यायालयातील आलेल्या निर्देशाप्रमाणे तारीख 21/9 ते 30/9 या कालावधीमध्ये एका सत्रामध्ये पोटगीचे अंतरिम अर्ज, तसेच कौटुंबिक हिंसाचाराखालील अंतरिम अर्ज, तसेच जेलमध्ये असलेल्या आरोपींची कामे आणि मोटर ॲक्सिडेंट क्लेम आणि लँड ॲक्विजिशन याखालील अंतरिम कामे चालू ठेवली जाणार आहेत. आणि त्याप्रमाणेच कोल्हापूर जिल्हामधील सर्व तालुका व सर्व शहरांनी काम करण्याचं आहे. या कोरोनाच्या वाढत्या महामारीचा विचार करून मी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने सर्व पक्षकारांना, माझ्या वकील बांधवांना, तसेच न्यायिक अधिकारी व न्यायिक कर्मचारी यांना आव्हान करतो की या कालावधीमध्ये काम करत असताना कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी घ्याव्या लागणाऱ्या सर्व काळजी आपण घेऊन त्याचे अंमलबजावणी. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं आज हातकणंगले इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारविरोधात रणशिंग फुंकलं असून आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्यानं वाढवण्याचा इशारा मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं मराठा समाजामध्ये असंतोषाची लाट आहे. राज्य सरकारनं याबाबत ठोस भूमिका जाहीर करावी या मागणीसाठी हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीनं आज हातकणंगले इथं एसटी स्टँडजवळ कोल्हापूर सांगली महामार्गावर सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे कोल्हापूर सांगली पेठवडगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनं करण्यात आली. सरकारनं दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्यानं वाढवण्याचा इशारा देण्यात आला. हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील, उपाध्यक्ष दीपक कुन्नुरे, सचिव भाऊसाहेब फास्के, डॉक्टर संग्रामसिंह निंबाळकर, हनुमंत पाटील, वनिता खोपकर, वैष्णवी चव्हाण, प्रवीण केरले, शिवाजीराव माने, अमित गर्जे, शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. सत्तारूढ आणि विरोधकांनाही या प्रश्नी ठोस भूमिका घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे, प्रवीण गिल्डा, पोलीस निरीक्षक अशोक भवड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज. मराठा आरक्षण प्रश्नी सकल मराठा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरुद्ध प्रतिकात्मक श्राद्ध घालण्याचा प्रयत्न. नामदार सतेज पाटील यांनी आंदोलकांशी केली चर्चा. कृषी विधेयकावरून राजू शेट्टींचा केंद्र सरकारवर हल्ला. अंमलबजावणीबाबत सरकारला दिला इशारा. सर्वसाधारण सभा ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घेऊन सोशल डिस्टन्स न ठेवल्याप्रकरणी इचलकरंजी नगराध्यक्षांसह नगरसेवकांना दंडाची नोटीस. आणि कांदा निर्यात बंदी विरोधात कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसचं अनोखं आंदोलन. पंतप्रधानांना पोस्टानं पाठवला कांदा. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.